हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मटण, ते पण चुलीवरती, आणि कसं बनवणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेवटपर्यंत नक्की पहा। आणि इकडे हे आहे मटण, तर चला इकडे हे मटणाला अगोदर धुवून घ्यायचं आहे। धुण्यासाठी आता मी इथे बसली आहे। तर इकडे चांगलं धुवून घ्यायचं, कारण ह्याला केस ते आहेत भरपूर। आणि हे तर बघ बाई कसं आहे अमृता, इतकी केस ह्याची कशी काढायची। तर आता चांगलं असं धुवून घेते, आणि केस वगैरे सगळे ह्याचे गेले पाहिजे। आणि मला तसं धुवायला आवडत नाही, कारण मी खात नाही, पण रेसिपी बनवायची आहे तुम्हाला सर्वांना। तर ही रेसिपी माझ्या आई वगैरे जसं बनवतात तसं, आणि कशाला काय म्हणतात रेसिपीमध्ये हे सुद्धा आता मला कळत नाही। हो ना अमृता? बनव। सो इकडे आपलं मटण स्वच्छ असं धुवून झालंय, आणि चुलीवरती बनवायचं आहे म्हणून हे पातेलं आता काळं होईल, म्हणून ह्याला आता थोडंसं माती लावून घेते। इथलीच आता माती थोडी घेते आणि अशी लावून घ्यायची छान। असं जर केलं ना तर आपलं जे पातेलं जे असतं ते काळं होत नाही जास्त। कर बंद। चला इकडे आहे आमचं चुलीवालं घर। सकाळी ते स्वयंपाक बनवून झालाय, पण आता पुन्हा मला चूल पेटवावी लागेल। चुलीवरती पातेलं ठेवून घेतले आता, आणि हे कांदा तेल टाकून ह्याला इकडे परतायला ठेवायचं। कर बंद आता। जे आता हे टाक। आता आपण इकडे मॅग्नेट करून घ्यावा, म्हणजे इकडे आहे धन्याचा कूट, हा टाकून घ्यायचा। 2 चमचे टाकलेला आहे। इकडे हळद घ्यायची टाकायची, आणि भरपूर असं मीठ टाकून घ्यायचं। हातानं चांगलं त्याला लावून घ्यायचं मटणाला, सर्व अशी टेस्ट येते बोलतात। आता मला पण घ्या। इकडे आता कांदा लाल परतून घेतलाय, आणि हे आता ह्यामध्ये टाकून घ्यायचं। त्याच्यात गरम पाणी टाकायचं, त्यामुळं पाणी गरम होण्यासाठी त्याच्यावर असं ताटात पाणी ठेवायचं। घेतलं होईल तेव्हाच ते आपल्याला मटणामध्ये टाकायचं आहे। तोपर्यंत गरम होतोय, तोपर्यंत आपण दुसरं काम करूया। पाणी गरम होतंय तोपर्यंत कांदे टाकून चुलीवरती घ्यायचे, जे आपल्याला रस्स्यासाठी पाहिजे तर ते थोडंसं असं खिसून घ्यायचे। त्याने काय होतं, पटकन हे भाजली जातील। मस्त काळा कलर येतो असे कांदे भाजून घेतल्यावरती। तर ते भाजत आहेत, आणि आपलं पाणी पण थोडंसं आता गरम झालंय। पाणी टाकून घेतलं। आता अजून थोडं एवढं पाणी आता बंद कर। तर
तर सॉरी तुम्हा सर्वांना, कारण अगोदर मी चुलीवरती मटण बनवत होते. नंतर खूप ऊन होतं आणि त्या पत्र्याच्या घरामध्ये मला थोडं ऊन लागलं आणि मला ऊन अजिबात सहन होत नाही. तर लगेच मला थोडं मी आजारी पडले होते. नंतर मी झोपी गेलेली. नंतर तिथून पुढं मग माझ्या आईनं गॅसवरती ही म्हणजे जी रेसिपी आहे ती पुढं कंटिन्यू केलेली मटण बनवण्याची. तर काहीच नाही, साधं सिंपल होतं. अगोदर आम्ही मसाला वगैरे सर्व करून घेतलं होतं, खोबरं वगैरे कुटून घेतलेलं आणि इकडे तिनं घरचा मसाला आणि नंतर जो बाहेरचा मसाला आहे तो मटण मसाला तो टाकून घेतलेला. त्याच्या अगोदर तिनं खोबरं आणि लसूण टाकलं होतं. तिची बनवण्याची थोडी पद्धत वेगळी आहे आणि मी जी पद्धत असते ती वेगळी, पण मी तिच्याच पद्धतीनं आज बनवणार होते. इकडे कांद्याचं पण तिनं टाकून घेतलेली पेस्ट बनवलेली, जे कांदे आपण चुलीमध्ये भाजलेले होते ते कांदे. एकदम साधी आणि सिंपल रेसिपी आहे. नंतर पुन्हा कधी माझ्याच्यानं झालं तर पुन्हा मी चुलीवरती बनवण्याचा प्रयत्न करील, जेव्हा अजिबात ही ऊन नसेल तेव्हा, कारण उन्हामुळे मला खरंच काहीच सुचत नव्हतं. मी एवढी ही झाली होती की मला उठून नंतर हे शूट पण करू वाटत नव्हतं. हे माझ्या मामाच्या मुलीनं शूट केलेलं आहे. तर म्हटलं चला व्हिडिओ बनवला तर पुन्हा दाखवते तुम्हाला. झालं एवढं सिम्पलसी ही रेसिपी आहे. तर नक्कीच आवडलं तर तुम्हाला माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा. सॉरी.